नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी। अलीकडेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली होती। कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी जाहीर केली। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती। यानंतर कॅबिनेट बैठकीत थेट मान्यता मिळाली। मात्र आचारसंहितेमुळे अधिकृत घोषणा थांबवण्यात आल्याचं समोर आलं। मात्र या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। रोहित पवार म्हणाले की अटीतटींवर दिली जाणारी ही कर्जमाफी फसवी असल्याचं भासतंय। राज्यातील अनेक शेतकरी अजूनही संकटात असून त्यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार का याबाबत शंका असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचा जर अभ्यास केला त्याच्यामध्ये जे काही प्रलंबित कर्ज आहेत शेतकऱ्याचे त्याच्यामध्ये सुद्धा अटी टाकल्यात। अट काय की समजा जर 2019 ला काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाची कर्जमाफी। एक तर सरकारने समजून घेतलं पाहिजे शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत होते आणि मग अडचणीत त्यावेळेस आपण घेतला तर या राज्यातले 90% शेतकरी अडचणीत होते। त्यामुळे 90% शेतकऱ्यांनी म्हणजे 33 लाख शेतकरी त्यावेळेस कर्जमाफीचा लाभ घेतला होता। लाभ नाही, तो त्यांचा अधिकार होता जो सरकारने त्यांना मदत त्या ठिकाणी केली होती। आता मग 33 लाख शेतकऱ्यांनी ती मदत तिथं घेतली असेल तर त्याचा अर्थ त्यांना तुम्ही फक्त 50,000 रुपयेच तिथं देणार आहात। त्याच्यात पण त्यांनी अट अशी टाकलेली